नमस्कार. 3 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजपासून मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. तेव्हा सर्व मुस्लिम समाज बांधवांना रमजान मासच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. वीज चोरीचे 6 वर्षापूर्वीचे 350 गुन्हे नाशिक येथून यावल पोलीस ठाण्यात वर्ग. हज यात्रा 2022 अद्यापही स्पष्ट नाही. सौदी अरब सरकारकडून यात्रेसंदर्भात कुठलीच माहिती नाही. नायगाव येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट. यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांची बदली. नवीन पोलीस निरीक्षक म्हणून परीक्षावधीन आतिश कांबळे सांभाळणार पदभार. यावल शहरात उंटाची सवारी, बालगोपाल मग्न. मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ होताच शहरात रोजा इफ्तारीचे साहित्यांची दुकाने सजली. तर बामनोद येथील एकविरा देवी मंदिरात प्राणप्रतिष्ठा उत्सव समारंभाचं आयोजन. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. नमस्कार. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये समर कॅम्प 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशस्वीतेसाठी तसेच सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या सनशाईन समर कॅम्प 2022 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दिनांक 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या समर कॅम्पमध्ये निसर्गाच्या विविध उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांसाठी विशेष अशा कलाकृती समाविष्ट केल्या आहेत. जसे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा उपक्रम, विविध हस्तकला तसेच चित्रकला, नृत्य व गायन तसेच विविध क्रियाकलापांसहित मजेशीर खेळ, भाज्या आणि फळांची मेजवानी व विविध मजेशीर स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंददायी व रमणीय सहल व असे बरेच काही फक्त एकाच सनशाईन समर कॅम्पमध्ये. तसेच समर कॅम्प सोबतच इयत्ता नर्सरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची 2022-23 या वर्षाची देखील ॲडमिशन सुरू. तर त्वरा करा आणि समर कॅम्पच्या नोंदणीसोबतच शाळेमधील आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क 8329346403 आणि 9970232687. धन्यवाद. तब्बल 6 वर्षापूर्वीचे यावल तालुक्यातील वीज चोरीचे 350 गुन्हे हे नाशिक येथून यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पूर्वी वीज चोरीचे गुन्हे केवळ नाशिक रोड पोलीस स्टेशन नाशिक येथे दाखल व्हायचे. तर सन 2016 पासूनच्या गुन्ह्यांचा तपास अद्यापही नाशिक पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला नाही. म्हणून हे सर्व गुन्हे आता तपासकामी यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. 2 वर्षापूर्वी वीज चोरी संदर्भातील गुन्हे हे नाशिक रोड पोलीस ठाणे नाशिक येथे दाखल व्हायचे. मात्र आता जळगाव जिल्ह्यातील सावदा विद्युत वितरण विभागातील सर्व गुन्हे यावल पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तत्पूर्वी सन 2016 पासून अनेक गुन्हे नाशिक पोलीस ठाण्यात होते. यातील 350 गुन्हे यावल तालुक्यातील होते. या गुन्ह्यांचा तपास अद्यापही झालेला नसल्याने नाशिक पोलीस ठाण्याकडून नुकतेच सर्व 350 गुन्हे यावल पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. तेव्हा या गुन्ह्यांचा तपास आता यावल पोलीस करणार असून संबंधित वीज चोरी करणाऱ्यांवर पुढील कारवाई केली जाणार आहे. यात दंड किंवा संबंधितांना अटक करून न्यायालयात कागदपत्र सादर करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. यावल पोलीस आता या सर्व गुन्ह्यांचा तपास करणार असून वीज चोरीचे संबंधित गुन्हे असलेल्या संबंधितांनी तडजोड करून बिल अदा केल्यास त्यांच्या गुन्ह्यांना निकाली काढले जाणार आहे. तेव्हा या संदर्भातील पुढील कारवाईसाठी व अधिक माहितीसाठी यावल पोलीस ठाण्याशी संबंधितांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल.
मोबाईल क्रमांक 7758804849. हज यात्रा 2022 साठी अद्यापही संभ्रम कायम आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सौदी अरब सरकारकडून अद्याप कुठल्याही प्रकारची समाधानकारक माहिती व हज यात्रा कशी होईल या संदर्भात माहिती देण्यात आली नाही आहे. पवित्र रमजान महिना सुरू झाला असून अद्यापही यात्रेच्या कोट्याविषयी देखील काहीच माहिती नसल्याने दोन्ही देशामध्ये करारसुद्धा झालेला नाही आहे. कोरोना काळात 2 वर्षापासून हज यात्रा ही बंद होती. मात्र आता यावर्षी हज यात्रा होईल असे जाहीर करण्यात आले होते आणि जेद्दामधील हज कॉन्फरन्समध्ये एक बैठक ऑनलाईन भारतीय दूतावासकडून झाली आणि यात हज यात्रेसंदर्भात हिरवी झेंडी दाखवण्यात आली होती. त्यानुसार हज यात्रेसाठीची कार्यवाही सुरू झाली. मात्र आता हज यात्रा नेमकी कधी आणि कशी होईल या संदर्भात सौदी अरब सरकारकडून काहीच स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाही आहे. म्हणून अजूनही हज यात्रा यंदा होईल किंवा नाही हे स्पष्ट झालेलं नाही आहे. हज यात्रा कशी व कोणत्या देशाला किती कोटा हे देखील जाहीर केले नसून काय अटी असतील, काय शर्ती असतील, कशा पद्धतीने हज यात्रेकरू येतील, त्यांची राहण्याची थांबण्याची व्यवस्था काय राहणार आहे या संदर्भात सौदी अरब सरकारकडून काहीच स्पष्टता देण्यात आली नाही आहे. म्हणून एकूणच हज यात्रा यंदा देखील होईल किंवा नाही या संदर्भात संभ्रम आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. नायगाव तालुका यावल येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री राम मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात काल शनिवारी मोठ्या उत्साहात जीर्णोद्धार कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडत सायंकाळी मोठ्या उत्साहात गावात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये हिंदू राष्ट्र सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष नीलू आबा सपकाळेसह पदाधिकारी अनिल घुले, रुपेश सोनार, सुशील इंगळे, विकी पाटील हे उपस्थित झाले होते. त्यांचं गावात समस्त कोळीवाळा आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. गावात आलेले हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष नीलू आबा सपकाळे व पदाधिकाऱ्यांनी गावातील श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेत सर्व भक्त भाविकांना शुभेच्छा दिल्या. मोठ्या उत्साहात नायगाव येथे श्रीराम मंदिर जीर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हा संपन्न झाला.
यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांची विनंतीवरून नाशिक येथे बदली झाली आहे, तर त्यांच्या जागेवर परीक्षावधीन अधिकारी म्हणून आतिश कांबळे हे पदभार स्वीकारणार आहेत. आतिश कांबळे हे IPS अधिकारी असून परीक्षाविधीन कार्यकाळात ते भुसावळ येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज बघत होते. आता ते यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहणार आहे. तर यावल पोलीस ठाण्यातून बदली झालेले पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना रविवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात निरोप देण्यात आला. यावेळी यावल नगरीचे माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, माजी नगरसेवक अभिमन्यू चौधरी, सांगवीचे माजी सरपंच विकास पाटील, सातपुळा निवासिनी मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील, काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, वारिस फाउंडेशनचे शेर खान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष किशोर पाटीलसह अनेकांनी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निरोप दिला. तिकडे ना अशा नाशिकची टोपी सर नाशिक टोपी म्हणता येईल ना. नाशिकची शेतकरी अशी टोपी घालतात. चांदवडला सरगाव शहरात सध्या उंट घेऊन अनेक जण आले आहेत व विस्तारित भागात बालगोपालांना 10 रुपयात उंटाची सवारी केली जात आहे. कोरोनानंतर आता शाळा देखील सुरू झाल्या आहेत. कोंडून घरात बंद राहून बालगोपाल देखील पुरते वैतागले होते. आता शाळा सुरू झाल्या आहेत आणि शाळेत बालगोपाल जात आहेत. त्याचप्रमाणे विस्तारित भागातील बगीचे देखील आता फुलू लागले आहेत. त्याचप्रमाणे शहरात उंट घेऊन काही जण आले आहेत. 10 रुपयामध्ये उंटाची सवारी बालगोपाल घेताना दिसत आहे. सध्या उंट आणि बालगोपालांची स्वारी सर्वत्र विस्तारित भागात दिसायला लागली आहे. रविवारपासून मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान मास हा प्रारंभ झाला आहे. रमजान महिन्यात संपूर्ण महिनाभर मुस्लिम समाज बांधव रोजा धरतात आणि सायंकाळी हा रोजा सोडला जातो, अर्थात इफ्तारी केली जाते. तेव्हा इफ्तारीच्या साहित्यांची विविध प्रकारची दुकाने आजपासून यावल शहरात विविध ठिकाणी फुलली आहे. सायंकाळी या दुकानावर खरेदीसाठी मुस्लिम समाज बांधवांची गर्दी दिसली. यावल शहरातील बुरुज चौकात असलेल्या नगीना मस्जिदजवळ मोठ्या प्रमाणावर रोजा इफ्ताराच्या साहित्याची विक्री करणारे दुकानं लावण्यात आली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांनी रोजा इफ्तारांच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. एकूणच गेल्या 2 वर्षापासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध प्रकारची दुकाने हे बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरल्याने यंदा शहरात रोजा इफ्तारीच्या साहित्याची दुकाने चांगलीच फुलली आहे.
इधर देखो शरीफ बाबू। एक हफ्ते कर रहा चोपड़ा डालने को। ले फोटो का ले इधर अपना फोटो इधर है बना बोरी इधर देख बोरे ये बोरी भाई नहीं इधर देखे तालुक्यातील बामनोद येथील ग्रामदैवत असलेल्या श्री एकविरा देवी मंदिरात 4 दिवसीय प्राण प्रतिष्ठा हा सोहळा 4 एप्रिलपासून सुरू होत आहे. 4, 5, 6, 7 एप्रिल असा हा सोहळा रंगणार आहे. या निमित्त बामनोद गावात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बामनोद या गावात नुकतेच ग्रामदैवत श्री एकविरा देवीचं मंदिर बांधण्यात आलं. या ठिकाणी लाल दगडात या ठिकाणी मंदिराचं बांधकाम करण्यात आले असून लक्षवेधी देवीचं रूप या ठिकाणी आता स्थापित केलं जाणार आहे. यात 4 ते 7 एप्रिल दरम्यान विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करून ग्रामदैवता श्री एकविरा देवी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील रंगणार आहे. तेव्हा 4 दिवसीय या कार्यक्रमामध्ये ज्या कुणा इच्छुकांना चंडिका यागमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी पुजारी विलास फिरके, ट्रस्टी रमेश सोनवणे यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण धार्मिक कार्यक्रम स्वामी गोविंद प्रसाद दासजी महाराज, शास्त्री पुरुषोत्तम दासजी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.